आला का प्रेम कमी होतं, भजन बंद आणि एकच गोष्ट वाढते, घमंड. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कोणत्याही क्षेत्रात घमंड झाली का त्या व्यक्तीचा एक दिवस नाश होतो, होताच. असं 16व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आणि 16व्या अध्यायाचं म्हणणं ऐका, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. आणि 16वा अध्याय असं म्हणतो, जर परमार्थ करायचा असेल तर ओवी ऐका, पूजून देव पाहिजे, पेरून शेतात जाईजे, तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. त्याला मेक आहे, मेक. आता त्याच्या थोडं पुढं सरकायचं आपल्याला. 10वा अध्याय असं म्हणतो, 12वा अध्याय असं म्हणतो आणि 15वा अध्याय तर डायरेक्ट उत्तर सांगतो. लोकांना रोग नाही आहे, लोकांना 3च रोग आहेत. मला पैसा पाहिजे, 2 मला लोकांनी मानलं पाहिजे, आणि 3 माझ्या पुढं कोणी गेला नाही पाहिजे. 4था रोगच नाही लोकांना. काय झालं नाही लोकांना, लोकांना कॅन्सर नाही, टायफॉइड नाही, फक्त ओनली आय वॉन्ट मनी. आता मी का होईना 2-4 याला कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेणार का, जाताना 2-4 हजार वाढावा, नुसती भामटेगिरी. 2-4 वेळा कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेतलं का 1000-2000 वाढले, नुसता मान. परत 3 वाक्य ऐका, 3 वाक्य नाही ऐका. पैसा पाहिजे, 2 मान पाहिजे, आणि 3 माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. या 3ही गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत. नीट आहे का बरं का? या गोष्टी तुम्हाला समाजाने द्यायची गरज नाही, ते तुमच्या प्रारब्धाने. अन्न मान धन हे चला थोडं पुढं. आता करंट लागला ना, मग सोपं झालं. 3 ओव्या सांगत नाही आता, डायरेक्ट पुढच्या ओवीत घालतो. 15वा अध्याय याच्या उलटा आहे. 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो देव झाल्याशिवाय नाही का. आणि देव व्हायला उपवास तपास करायची गरज नाही. बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटला असा इतिहास नाही. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. महिना श्रावणे काही पागल लोकांना महिना उपवास, ही मनोरुग्ण लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहेत. यांनी ओवीच वाचली नाही. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्मा ते यशावे. ववी उचकायचा संबंधच नाही ना. त्याचं उत्तर ऐका, देव बायका पोरं सोडून बोंबलत घेणाऱ्याला भेटला नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्व घटी राम सर्व
हवेतून उडालो आपण 15 ह्याच्यात आणि 15 ह्याच्यात आता 2 मिनिटात घुसायचं. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. फायनल. देव प्रत्येकाच्या गेलं बॉम्बाला हृदयात आहे. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहे. आणि आपला बाप कोण आहे माहित आहे? जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. आणि त्याच्या शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली बोलत जा पटापटा आई आहे. आणि आपण तिचं लेकरू नाही, आपण तिचा अंश आहे. परत थोडा ताण द्या. हे जाऊ दे. हे काय नाही. हे संसार करणं हा पराक्रम नाही आहे. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, धाबा टाकणं, पंप टाकणं हा काही इतिहास नाही का. त्याचं कौतुक करायचं काही काम नाही. माळ घालणं हा पराक्रम. मुखात भजन संसार करणं काय पराक्रम. मुलगा होणं काही इतिहास आहे का? बायको करणं काही क्रांती आहे का तुम्ही मिरवणूक काढायची तो बायको केली बाबा. मुलगा झाला मला, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? तुझी गिरणीत बुकाश नोंद करायची का? काही का अजून कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? तो काही एखादा गडबीड काबीज केला का नालाय का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. पण पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. 3 वाक्य ऐका पुढे चला. लिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. परत नीट ऐका. लिंबाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. संसारातली सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी सुखाच्याच आहेत. आता पुन्हा ऐका. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. गोडी नाही मिळणार. परमार्थ हा तुम्हाला पटणार नाही. महारक्तात असावा लागतो. वा. एक कोणी उठायचं माळ घालायची, कोणी उठायचं गण लावायचा. बापाशी पेन नाही. आता एक काय झाले, खरेची मिली आई, मी झालोय वाल्या कुळी. आयुष्यभर माझे लोकांच्या शिव्या खाण्यातच गेले आणि माझा गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. काय आलं, खरंच बोल आणि खरं चालत नाही. परत मागं नेतून पुढे आणतो. ओवी क्लिअर करून घ्या. देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आता आपण देवाजवळ आलोय. आपण सगळेजण देवाचं लेकरू नाही, आपण देवाचा अंश आहे. पटलं आपल्याला? पटलं. आता आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव का नाही त्याचं उत्तर थोडं किचकट आहे. उत्तराला सुरुवात करतो आणि पुढे नेतो. उत्तर असं आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाव नाही. मान्य? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. आता साखळी लावून घ्या. तुम्हाला मला जन्माला आलो तेव्हा नाव नाही. फायनल झालं, फायनल झालं, फायनल झालं. आपण देवाचा अंश आहे. फायनल झालं. देव आपल्या हृदयात आहे. फायनल झालं. पांडुरंग आपला गेला बॉम्बाला. पांडुरंग आपला बाप आहे. रुक्मिणी आपली आई आहे. आपण तिचं लेकरू आहे. हे बाकीचं हे बायका पोरं मित्र मित्र ही सगळी भामटेची टोळी. याच्यात काय कोण कोण प्रेम करायला वेळ नाही, कोणाला वेळही नाही. काही लोक म्हणते आम्हाला लोक मानितात. तुझ्या मेंदूत पाणी झालं. लोक बापाला मानी ना, तुला काल मानते. लोकांना काय घेणं. 3 वाक्य सांगतो, मरेपर्यंत पाठ करा. इंदुरीकडचे वाक्य आहेत. तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. वाट लावा इस्टेटीची, तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढा खचाखच दारू प्या, शत्रू नाही. जुगार माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. अख्खी जमीन विका, शत्रू नाही. गुंटा घ्या,
शत्रू गावठी भाषे सांगा हलकटाला शत्रू नसतात. दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली आलाच नाही तरी त्याला लोक म्हणते काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे त्याला. आता परत ऐका तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका शत्रू कधीच बाहेरचे नसतात. एक घरातले, दोन भावकीतले, तीन गावातले, चार पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं त्याला 13वा अध्याय सांगतोय पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण निर्वी जगा माझी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या जीवाला जी चिटकली इथं झालं बरं का आपण सुरुवात त्या जीवाला नाव नाहीये पण त्याला आपण चिटकली तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला ना. हे बाकी मित्र सगळे लबाड. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला आपल्या पोऱ्याचा आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं आपलं राहणं वेगळं, त्याचं हसणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं आणि त्याचं जाणं वेगळं. काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुंतलोय आपण त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबाला? मायेमुळे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. फुकाट. कोणाला वेळ आहे? वेळ कोण नाही. कोणाला वेळ आहे? वेळ नाही काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचा मानायचं काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पडतो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते गोठाळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज एक वाक्य सांगतो तळतळीनं बोलू नये. संतान इतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाय नाही होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं. खायला नव्हतं. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रिलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा. अरे एका पंडितानं त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं. एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावा. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरिबी हा शब्द कधी लावायचा नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी.
राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे, पण निवृत्तीनाथ. आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवाणी म्हणते, त्या सुदाम्याचा इतका खेळ केला ह्या लोकांनी, त्याला कपडेच नव्हते म्हणजे सुदाम्याला. सुदाम्या त्याच्या कपडे पोत गेली ही मंडळी. सुदाम्याला कपडे नव्हते. अरे त्याचा मित्र गोपाल कृष्ण होता आणि त्यांचे गुरु संदीपानी होते. मग कृष्णाने निदान सुदाम्याला पद संस्थेत तरी कामाला लावलं असतं का नाही, का भीक मागायला लावली असती. तुम्ही एकच वाक्य नीट ऐका, सुदाम्या जोपर्यंत भगवान भेटत नाहीत तोपर्यंत आपण सगळे सुदामे आहेत. जेव्हा आपल्याला भगवंत भेटेल त्या दिवशी आपली नगरी सोन्याची होईल, ती नाही ही. आणि ही नगरी माझी माग सुद्धा लक्ष्मीला अनुग्रह घेतला, डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि माझं शरीर सोन्याचं झालं. माझ्या नावाला यम कापायला लागला. नाम घेता माझे निवृत्तीनाथ भेटले, गहेणी प्रसादे निवृत्तीनाथ. आता उलट समजा, वशिष्ठ भेटले, रामाची नगरी सोन्याची झाली. संदीपानी भेटले, कृष्णाची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, बहिणाबाईची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, निळोबारायची नगरी सोन्याची झाली. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबाची नगरी सोन्याची झाली. जनार्दन स्वामी भेटले, एकनाथ महाराजांची नगरी सोन्याची झाली. आणि नामदेव महाराज भेटले, आपलं विसोबा खेचर भेटले, तर नामदेव महाराजांची नगरी सोन्याची झाली. याचं नाव सुदाम्या आहे. मग आता ते आपल्या म्हातारी आहे, त्या म्हातारीला आपल्याला मारलं पाहिजे तरच पुढे सरकायचं आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आता माया नावाची म्हातारी मारायला आपण लगेच मारू तिला कीर्तनात आताच, पण ती म्हातारी कुठं राहती हेच माहित नाही. आता तिचं उत्तर आपल्याला 7व्या अध्यायात जावं लागेल. आणि 7वा अध्याय असं म्हणतो, पाहेपा शरीराचिया, पाहेपा शरीराचिया गावा. आपण सापडलो बरं का. आता कोण सापडायचे, गेलं बॉम्बाला. म्हातारी, म्हातारीचं नाव माया. माया नावाच्या म्हातारीचा पत्ता आपल्याला सापडला. काय, शरीर एक गाव आहे आणि त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. सापडलं. हे काय, हे काय गाव आहे. याच्यात मन नावाचा पाटील आहे, मन नावाचा पाटील आहे. हृदय नावाची ग्रामपंचायत आहे, तिला 4 कप्पे हे तिथे सदस्य आहे. याच्यात हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे. ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि ही बाकीची इथून वर 5 आणि इथून खाली 5 आहे. ही सदस्य बॉडी आहे. यांनी सही करायची, यांनी पळायचं. यावेळी सगळे सही करायची, यांनी पळायचं. याला पळायचं कसं, दुसऱ्या अध्यायातल्या वाव्या. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण भ्यासूर आणि सुरेख, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. ही सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळते, 13वा अध्याय. हिरवा चारा बांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे 10 पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं, विषयाचे करी विषया जर केलं, विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशशी, राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता, प्रसन्नते पुढे सर्व, दुःखे जाती झडून या, प्रसन्नते बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे, आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे, म्हणून नेमिळे शांती, शांती विन कसे सुख. आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तवानात अपराधी कर्महीन मते मंदबुद्धी तुझव्या ठेवले कधी वादी उपनिधी माय बाबा. अरे नाही ऐकले गायले गीत धरले सांडे नावडे पुराण बसले थंत केली बहुत परनिंदा, करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करीता नाही, संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे, असंख्य संख घडले अन्याय बहुता धर्म पाहून न कळत नाही बोलू आठवते. अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू, तू कृपेता सागरू उतरी पार तुका म्हणे. चला म्हातारी येते, ती सापडली आपल्याला.
त्या म्हातारीला नाही नवरा. खाजवा डोकं आता. पण तिला पोर आहे 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पुरी आहेत. ऐका पटापटा आता 16च्या 16 ऐका म्हणजे पुढे जायला. एक म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक बोला पटकन काम. आणि पुन्हा त्याचं उत्तर एक यादी. रावणाला वाटलं झालं काम, चंद्राला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, शंकराला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम. कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय. काम काम. मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय? धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. तिला ब्रह्माचा मातेरा, ब्रह्माचा मातेरा, तिला ब्रह्माचा मातेरा. चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा. देवीला विराजेने केवळ पंचानना, केवळ पंचानना, केवळ पंचानना. 16च्या 16 पोर ऐकायचे एका मिनिटात आता. एक काम. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्य आहे. काम काम. आणि काम संपत नाही तर भजन होत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला, तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्य आहे काम, दुसरा पठ्य आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आखळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, तू बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव. आणि हे 2 जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही. यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. कालवण भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात. महाराज, जिवंत माणूस तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात. मुंडकं आवळून माणूस मारला जातो, फाशी घेऊन मारला जातो. आणि हे 2च करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज, मुंडकं पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडकं दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. काय ओव्या. आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज. सीताफळ पाहिलं ना तुम्ही? सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात घुसत आहे. तशी माणसं आता नुसती पिकली. आता एखाद्या जर म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळाकडे दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडीत एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग, चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फड काढलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या महाराज. बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली, मोसमला काम दाखवणार नाही. त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच.
असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबरायाने. गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही. मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिश्या काळ्या काळ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघाला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, 2-3 भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली टोळी खाली ना आपण वर उडी टाकून दिली. महाराजांची भाषा आहे, स्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राय. वा वा. काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली. का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. हो. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामुनचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लातात सगळं ताटाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वा वा. मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले, ते खाऊ शकत नाही. आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही सेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे. कधी गेलं उचका, आपण काल उचकतोय. आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलाच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना महाराज, हा मलंग गडाचा पट्टा आहे. हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतयाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिंद्रनाथाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे. आणि त्याच्यामुळे एवढी लहान आहे. नाही तर आता हे संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना 12 आणि 15 शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. 12 आणि 15 अध्याय शिकू नका, राहू द्या. तो पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ, आणि ते काय करतात पहिल्या तडाक्यात मन 12वा पण 15वा. ते काढतं 2-4 दिवस कळ काढतं. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण, आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊ. आणि इंदुरीकरचा बाटा करून दिलाय लोकांनी. का इंदुरीकर लय पैसे घेतो बा. मग नंतरची मला तुडून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले, मी अजून वड्यालाच खेकडं धरितोय. आणि बोबाटा दिला इंदुरीकरचा करून, माल छापला दुसऱ्याने. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो, आज नाही. खरंय का कोण आहे? आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही. पण बोबाटा इंदुरीकरला पैसे घेतो. आणि हे मा नंतर आले लुटून गेले. मला येळभर तेवढे होईना, त्यांना एकाला वाट्यात. काय झालंय? खऱ्याची मेली आई. पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, वारिंगे महाराज, ते शास्त्री महाराज, या परिसरातल्या लोकांनी केला. हा सत्ता नाहीये, हे धर्माचं काम आहे. टोळ्यालाही झाल्या, गटलाही झाली, फडलही झाली. त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही. तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ. तुमची गुरु काय करत्या? डोळे झाकून बसत डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमची गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का?
एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादेही तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सत्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे गरीबाला. विनोदाचा भाग सोडा मला, ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही, ही मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरंच सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली त्याची प्रेममुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं, आपण कुणी तुम्ही ना काळजी करत नाही. मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांध काम. दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकडा 3. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा, आचरण चांगलं ठेवा, मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे. आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भेळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे, कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा मार खेळा थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम, अजून 16 आहेत. एवढे आज सांगायचे मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद आता बोलू नये, तळतळी ती महाराज. आमच्यासारख्याला दम निघत नाही, खरं बोलतो मी, त्याचे फळं भोगितो. महाराज आज लोक फक्त जिवंत आहेत, मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी काढून बुमलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ डसडसे, पोरगी डसडसा रडली. हो, भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं? माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावं लागत होतं, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मद वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात.
तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची. लाज वाटते हो दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 60 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा पुरींचा अभ्यास करा तुम्ही. ह्या 4 वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटवा दिगत डोळ्यात. राग येतो लोकांना. फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरींनी रडवलाय. बाप पोरगी पळून गेल्यावर रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी? बोला. बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बांगल्यातून पुरी गेलून गेलं तर कामाला जात. आम्ही बोलत नाही. विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे. पेटलाय माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतात, मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मत आहे? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. हा, कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं.
पण इळभर पट्टी, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिली. उबदार वस्त्रे वाटप, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही, आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मोरद्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत, गरजेची नाहीत. तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं. तुम्ही दारू पिणारे लोक ध्यान, दारू भरपूर पितात काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. दारू प्या लागल तेवढी. आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय बांधलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना, मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक, नीट ऐका. 50,000 रुपये घेता नालायक जमवायची. पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बॉम्बाला, लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी, तू, तुझं, माझं, संचार. त्या बाबळीपासून या बाबळीपोत, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणा तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. मी, तू, तुझं, माझं, संचार. 10. अजून किती राहिले? 6 राहिले. आशा, पगार वाढल, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज. लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न, हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. आशा थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा. 10 6 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. परत फायनल करा. मी देह नाही, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, आणि पुंडलिक माझा भाऊ आहे, आणि संत हेच माझं दैवत आहे. हो, हे जाऊ दे, हे गबाळ सोडून द्या. परत वाक्य ऐका.
अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मधी दोन्ही होटाच्या मधी रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला गुरुकृपेची धार लावा. त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नेमाने अहंकाराच्या फांद्या तोडा. तुम्ही देव व्हा. परत ऐका, गेलं बोंबाला सगळं. अज्ञानाची मुळी तोडा. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल. हे दिंडीचं नियोजन आपण करतो. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड अहंकाराचं खोड कापा. आज प्रत्येकाला काय झाला? अहंकार. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. गेलं डोकं बंद झालं तुमचं. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा बोध नावाचा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच गण लावून मेल्याशिवाय काय बोलायचंय महाराज. आणि आपली लोक प्रवचनाला ओवी ज्ञानेश्वरी ठुत्यात, गुंगळी ठुत्यात, तिच्या बुक्का कोणीकडं, तिला हार कोणीकडं. आणि ते हार जरा वाळलेले वल्ले आणीत नका जाऊ. कीर्तनकाराला हार आणायचं येतो, तो प्लॅस्टिकच्या पिशीत राहतो इळवर सुकू नये म्हणून. त्या ज्ञानेश्वऱ्या वल्ला झाल्या. ज्ञानेश्वरीला हार घालायचा नाही. आणि त्या आमच्या भागात तर दहाव्याला प्रवचन राहतात आणि प्रवचनाला ज्ञानेश्वरी न्यायची नदीवर. आणि प्रवचन रंगात आलं आणि काग स्पर्श झाला काय एखादा टग्या, बाबा कावळा शिवला, बाबाची पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात्म केले. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाही का तो कावळ्याने बंद करावा. तुम्हाला पुढचं वाक्य सांगा. लहान पोरग जर पाण्याला मम म्हणलं तर तिला आईला आनंद होतो. तुमच्या महाराज मंडळीसाठी सांगतो, ज्ञानेश्वरीची ओवी जरी तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय. ज्ञानेश्वरी लिहिणार बाळच इतकं कोवळं आहे का त्याचं वयच 15 वर्ष आहे. बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ वाचा, त्याच्यात कथा आहे. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही. मला काहीच कळत नाही. 52 वर्ष झाले पावशर गण लावतोय मी रोज, पण हरिपाठाचं कडवं येत नाही, येणारच नाही. बावळाटा अनंत जन्मोनी पुण्य हो. असं चालतं का? असं चालतं का? असं चालतं का? आपण पारायण करताना दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते करतो त्यांच्या पसायदान पाठ नाही. इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरले का ताट बंद होतं. दोन्ही फिरत तर आरती बंद होती. देव आरती द्यायला गेला तर देव जाळून टाकला का? चाललंय आंधळ दलित आहे, खाते. आम्ही बोलतो तो गोत्यात येतो. म्हणून माणसाला परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, माणसाला कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. बायको लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा. त्या मुलाचं नाव पाहिलं आपण बोध.
आणि माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला. आता चमड्याची जी बायको आहे, चमड्याची बायको फक्त ग्रस्त आश्रमे काम तृप्ती आहे. पण ह्या जीवाला मुक्त व्हायचं असेल तर संत कृपेनं मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. ज्यानं मुक्ती नावाची दुसरी बायको केली आता दिवस चारी खेळले. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसाचारी खेळी मेळी आता दिवसाचारी खेळी मेळी आता दिवसाचारी खेळी मेळी. माझी माया नावाची म्हातारी मेलीन, मला 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती. मग त्यातला ज्ञानेश्वरायांना 4 मुलं झाली. मी 4 मुलांसाठी संपत्ती कमवली. पहिल्या मुलासाठी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्या मुलासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. इकडे काय डोकं लावित नाही आता लोक, कीर्तनकार लोक हरिपाठाकडे नाही डोकं लावत. कीर्तनकारांचं ठरवलं झालंय पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, दुसरे 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. किती गेला? 1 तास 15 मिनिटं. आई तो आई बाप कुठून आणल्यात काय कळत नाही. आई बाप पवाडा संपलं कीर्तन. बोलायचं नाही, बोललं तर तुझ्या बापाचं काय जातं. म्हणजे मी घोडे तरी कोणचे खाऊ. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला मच्छिंद्रनाथा पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा आणि आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण खरं सांगतो महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. आता लोकांना खरं बोलण्यामुळे थोडा झोंबात आहे तो, पण ही काळाची 3 वाक्य ह्या सप्त्यात सांगतो. जेवढी परिस्थिती असेल त्या पद्धतीने मदत करा, कारण इथल्या सप्त्याची मदत ही अन्नाना जाईल. पण 3 गोष्टी पाया पडून सांगतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका, टपऱ्या पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका. आईची ताकद गायीच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद धर्म रक्षणासाठी, वारकरी संप्रदायासाठी वापरा. तरुण पोरं ध्यानात ठेवा, पाया पडून सांगतो, सांगू नये. दंगली बिंगली पासून बाजूला राहा. तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण एकदा जर तुम्ही क्लिप मध्ये दिसले, कार्यक्रम झाला. विनोद समजू नका. हो, आम्ही काहीच न करता, आम्ही आता खून केले नाहीत, बलात्कार केले नाहीत, कुणाला लुटलं नाही, कुणाला फसलं नाही, तरी आम्ही 5 वर्ष फळं भोगितोय. फक्त खरे बोलायचे. मी आता काय एखादी पतसंस्था काढून लुटली नाही का, काय खून केला नाही का, मर्डर केला नाही, तर फक्त खरं बोलतो. तर क्लिपावाल्याने माझ्या आयुष्यातली 5 वर्ष कमी केली. फक्त गुन्हा काय? आता आजच्या अख्ख्या कीर्तनात काय चुकीचं बोललो मला सांगा. कोणता शास्त्राला सोडून होतं, कोणतं ओवीला सोडून होतं. पण एखाद्याला जर खिजवायचीच असेल ना, तो उद्या लगेच क्लिप टाकणार. आता हे कॅमेरे लावून नाही दिले ना, यांचं परत यांच्यावर खवळले तर तुम्ही अख्खं युट्यूबला कीर्तन टाकाना, अर्धाले टाकून दुसऱ्याला का संपेता. आणि क्लिपा टाकणाराची निदान ज्ञानेश्वरीची एखादी ओवी पाठ असावा, तर त्याला कीर्तनकाराच्या चुका काढायचा अधिकार कोणाला आहे? ज्याला हरिपाठ येतोय त्याला ज्ञानेश्वरीची थोडी. आता हे माया बापासारखे महाराज
हा सावळाराम बाबाचा पुरीचा परिसर आहे. हा जो पट्टा आहे ना महाराज, हा परमार्थात मुरलेला पट्टा आहे. इथं थातूर मातूर कीर्तन करून चालेल का? तुमच्या पुढे बसलं म्हणजे तुम्हाला मुंग्या येतील असंच कीर्तन करावं लागेल. मी जर बाईच्या आणि बाबाच्या गोष्टी सांगत असतो तुम्ही बसले असते का? आणि मी कसं सांगेल? मी तुम्हाला ओळखू नये. मी तुमच्याकडे येताना विचार करूनच येतो. बाईची बाबाची गोष्ट सांगून मी माहीत चव घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल देतो प्रत्येक वेळेस. आणि तो द्यायलाच थोडं बोलायची का वेळ येते महाराज? आपल्या माणसाला आपण बोललंच पाहिजे. आज बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. उद्या तुम्हाला धंदे करायचे, पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, मिलिटरीत जायचंय, नोकऱ्या करायच्या, कंपन्या करायच्या. तुम्ही असा बावळातपणा करू नका. खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसा. आता एवढा मोठा सुंदर सप्ताह चाललाय. 9 तारखेला काल आहे. एवढा भव्य दिव्य सप्ताह आहे. ज्या परिसरात कोणचे लग्न जमेला असतील त्यांनी काल्याच्याच कीर्तनात करून टाकले तर मंडप आयत आहे, जेवण आयत आहे. पत्रिकेची गरज नाही, पब्लिकची गरज नाही. पाहुणे रावळे आहेत आणि मंडप तयार आहे, जेवण. पण तुम्ही नाही करू शकत. तुम्ही पैशावाले आहात. काय लग्न करता बावळा ठेव. आता ती हळदी इतका खर्च लग्नाला आहे आणि लग्न इतका खर्च हळदीला आहे. आणि आता ह्या 2-3 महिन्यापासून तर आमच्या भागातही तुमच्या काही बी तो बावळातपणा आलाय. मेहंदीचा कार्यक्रम आलाय. मेहंदी कोणाला ऊत आला. 1.5 लाख रुपये मेहंदीला खर्च आणि 10 रुपयाला कोण येतो? काय येड्याचा बाजार आहे. 10 रुपयाला कोण येतो पिळायचा? नुसती कुत्र्याची घाण, मांजराची घाण, बेडकाची घाण, सगळ्या घाणीच काढायच्या त्याच्यावर. इथून इथवर 20 रुपयाचा की बाई होती आणि तिला खर्च 2 लाख. 700 लोकांचं जेवण कशाला? मेहंदीला. कोण? 30 रुपयामध्ये तिचे आई बाप सुद्धा होती. बरं मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का श्लोक आहे का ओवी आहे? मांजराची घाण, कुत्र्याची घाण, कोंबडीची घाण. आता काय माहिती काय डोक्याला खोराक आहे. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणलेत रस्त्याला लग्नाची. ती तुम्ही फ्लेक्स बोर्डच म्हणता ना, त्याच्यावर ते नवरा नवरीचे फोटो आहेत ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. अरे जनावर लय बरे. काय त्या भंगरी नवरदेवाचा फोटो आहे, एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लागावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, छत्रपतीचा लावा, तुकोबारायाचा लावा, आई बापाचा लावा. त्या नवरदेवाचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. आणि त्या नवरीचा फोटो तर इतका दरिद्री आहे, त्याच्या कंबार आवळी ती, मुंडका आवळी. काय येड्याचा बाजार आहे. काही ठिकाणी तर नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत. नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत काही ठिकाणी. सगळे नवरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा करतो ना, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती नवरी. बाबर का मायक. आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडू. आता काय करा. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा. हरी बुद्धीचा हरी बुद्धीचा वाचती सुलभ वाचती
तुम्ही म्हणाल काय आला, अभंगाचं चिंतन पागत आहे. आता फिट बसलं ना, पण घोटाळा आलाय. देवाचं नाव कधी तोंडाने घ्यायचं नाही. खाजवा डोका आता आणि द्या उत्तर पटकन. हरिमुखे, अरे पटापटा बोला. हरिमुखे, हरिमुखी झालं वाटुळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता. माझी मत झाली अनावर आणि साळुंकी मंजुळ बोलत असे. मग काही बोलत ते तोंड, देवाचं नाव घेत ते मुख. नामारूपा सगट भजन करते ती वाचा आणि अखंड तल्लीन राहते ती वाणी. हा ती कुठं राहते सापडून देतो एका मिनिटात. बीबीच्या जुनीवाला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील, 1 2 3. या तिन्हींची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं, प्रेमाची भाषा इथून येते. मग इथून देवाचं नाव घ्या. वासेची सुलभ रामकृष्ण, हा त्याचा अर्थ आहे. आणि तो वाचेची सुलभ रामकृष्ण जर झालं तर त्याचं उत्तर असं होईल, तुम्हाला उन्मनी अवस्था लागेल. आता ही उन्मनी अवस्था काय भानगड आहे? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. आणि उन्मनी अवस्थेमध्ये मी देह नाही, मी पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आम्ही सगळं जीव काढू काढू सांगतो, लोक ऐकत नाही. मी 4 दिवसापासून म्हणत होतो का कॅमेरे बिमेरे लावू नका. अख्खं कीर्तन या पठ्ठ्याने आता फेसबुक लाईव्ह करून दिलं. आता दिवसभर मी उद्या घोडे खायचे, असं बोलला तसं बोलला. म्हणजे दुसरे आता 5 दिवस सांगत होतो मी का ते कॅमेरेवाले स्विच नाही. आता टोटल कीर्तन आता फेसबुक लावी चालू आहे. म्हणजे आता ज्याला पटलं नाही त्याचे घोडे मी खरात खायचे. तुम्ही झाले मोकळे. तुमचं काय, तुमचं गेलं क्रेडिट होऊन. आणि मी 5 दिवस बोंबलत होतो. मी कॅमेरे लावले, तारीखच देत नाही. मी परवा दिवशी निघून आलो एका गावातून नाही. आणि आता त्यांनी टोटल लाईव्ह करेल. म्हणजे आता परत एखाद्याला पटलं नाही का त्यानं लगेच कमेंट टाकायची, तो नालायक कुणी बोलावला होता, त्याची तारीख कुणी घेतली होती. म्हणजे माय मागचेच लफडे निस्तारानं. महाराज मी पिळून निघालेला माणूस आहे संप्रदायात. लई त्रास काढेल मी. मला ह्या मंडळीने लई त्रास देईल महाराज. माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता. मी निर्लज्ज आहे म्हणून आहे. मी निर्लज्ज महाराज म्हणून. नाही तर यांनी कशाचा अर्थ कुठे लावायचा. आता काही गरजच नव्हती ना लाईव्ह करायची. सांगितलं होतं ना मी असे घोटाळे करून ठेवायचे. आता त्यांचं काय, त्यांचा बिझनेस आहे. ते लगेच म्हणणार एवढ्या मोठ्या सप्ताह तेंदुरीकर खाली जाऊन बोलले, दिली टाकून. अशी विचित्र आहे काय त्याला. याच्यामुळं मी नाहीच म्हणत होतो 3 दिवसापासून. पण त्यांनी तो डाव टाकायचा, तो टाकला. तो चालू देत अजून. मी आता उभाच राहतो, चालते. विठाला आता सगळ्या कॅमेऱ्यावाल्यांच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो. लाईव्ह केलंय, पण मला सुखानं जगू द्या. मी काय म्हणतोय, ज्यांनी ज्यांनी केलंय पाया पडतो भाऊ तुमच्या, पण क्लिप बिलिप टाकून मला डॅमेज करू नका. पाया पडलो एवढ्या लोकात, हे ध्यानात ठेवा. लाज वाटली पाहिजे आपल्याला न विचारता लाईव्ह करायला. तुम्ही कराल TRP, आमची गेली ना गेम. आता त्या 3 वेळा पाया पडलोय. जर पडली युट्यूबला बिट्यूबला